श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 31 चा उर्वरित भाग। मग सर्वज्ञ 3 रात्रीत रिद्धपूरला आले। दोन्ही पिवळ तोडीमध्ये सर्वज्ञांची व श्री गोविंद प्रभूंची भेट झाली। 2 पर अर्थात 6 तास काटेरी झाडाखाली बसत असत। मग श्री प्रभू रिद्धपूरला जात असत। रस्त्यात एक मांग जातीचा गृहस्थ श्री प्रभूंसाठी ज्वारीचा हुरडा, हरभरे, उसाची पेरे व पाण्याचा द्रोण भरून त्यावर पत्रांवर झाकून ठेवी। श्री प्रभू अडखडत तेथे जायचे आणि हे काही मेला जाय असे म्हणून तेथे बसून कणकण घेऊन खात व निघून जात। नंतर तो प्रसाद आमचे सर्वज्ञ घेत असत। तो मार्तंग दोन्ही देवांना दुरून दंडोत घालायचा। आमचे सर्वज्ञ श्री प्रभूंची श्रीमूर्ती दिसे पावेतो तेथेच उभे राहून बघत असत। मग दांबेरीला जायचे, तेथे भिक्षा करून दरबाडा तळ्याच्या काठी बसायचे व भैरवाच्या देवळात झोपत असत। रोज श्री प्रभूंच्या दर्शनाला जात असे। 20 दिवसापर्यंत तेथे राहिले। एके दिवशी रूपनायकाला सर्वज्ञांचे दर्शन झाले व त्याने विनंती करून सर्वज्ञांना घोड्यावर बसून आपल्या गावी घेऊन गेले। तेल उठणे लावून आंघोळ घातली, पूजा केली। सर्वज्ञांनी सांगितले तो आगमिक होता म्हणून विधीपूर्वक पूजा करू जाणत होता। मग सर्वज्ञांचे जेवण झाले। रात्रभर तेथे थांबून दुसऱ्या दिवशी निघाले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।